नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड आफ्टरनून. आज आपण 3 महत्त्वाच्या विषयांचं ओरिएंटेशन बघणार आहोत. UPSCच्या GS3 पेपरमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि DM हे 3 महत्त्वाचे विषय असतात. नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स असतात. ओके, तर हे विषय काय आहे, त्यांचा सिलेबस काय आहे, एक्झाम मध्ये एक्झॅक्टली काय विचारलं जातं, आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आपण समजून घेऊया, सिलेबस आणि PYQ मध्ये काय लिंक आहे एक्झॅक्टली ती आपण समजून घेऊया, आणि सिलेबस थोडा डिकोड करून बघूया की एक्झॅक्टली अभ्यास आपल्याला कसा करायचा असतो आणि UPSCच्या मेन्स मध्ये किंवा प्रिलिम्स मध्ये हे सब्जेक्ट एक्झॅक्टली कसे आणि कुठे बसतात याचा सविस्तर आढावा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सुरू करत असताना एकतर या सब्जेक्टचं अधिक महत्व काय आहे त्याच्याकडे आपण जाऊया. कारण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो ना, तो आधी आपण समजून घेऊया की सिलेबस काय आहे. कोणत्याही परीक्षेला कोणताही विषय अभ्यास करत असताना एक फंडामेंटल गोष्ट आहे की पहिल्यांदा आपल्याला त्या सब्जेक्टचा सिलेबस काय आहे हे समजलं पाहिजे. आणि UPSC मध्ये एक ट्रायंगल आहे, मला वाटतं जी समजली पाहिजे प्रत्येक स्टुडंटला. इथे सिलेबस मध्ये जाण्याच्या आधी मी एक महत्वाचं ट्रायंगल तुम्हाला सांगतो की काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सिलेबस. ओके, सिलेबसशी लिंक्ड असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ते पण आपल्याला माहिती असले पाहिजेत. आणि मग इथं प्रिपरेशन किंवा तुमचं स्टडी आहे. ओके, जर अभ्यास करायचा असेल तर दोन सगळ्यात महत्वाचे फाउंडेशनल पिलर्स आहेत, ते म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आणि या दोन फाउंडेशन्सच्या वरती तुमचं प्रिपरेशन डिपेंडेंट असतं. आजच्या सेशनमध्ये ऑफकोर्स आपण सिलेबस काय आहे हे बघणारच आहोत, पण UPSCच्या सिलेबसचा प्रॉब्लेम हा आहे की तो खूप डायसी आहे. तो खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी नाहीये. आणि अनेक स्टुडंट्स काय करतात की फक्त सिलेबस बघून त्या एक्झामचं, त्या सब्जेक्टचं महत्व किती हे ठरवतात. पण इथे आपल्या लक्षात येतं की सिलेबस वेगळाच दिलेला असतो, प्रश्न काहीतरी वेगळेच येतात. आणि मग तुमचा अभ्यास करतानाचे मग तुमचे अनुभव जे असतात, तुम्हाला वाटतं की हे कुठेतरी सिलेबसच्या बाहेरचं विचारलंय का. पण UPSC मध्ये लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो, असा कोणताही प्रकार नाहीये की तो सिलेबसच्या बाहेरचा आहे. हे आपलं काम आहे की सिलेबस आणि PYQ एकमेकांना लिंक केले पाहिजेत आणि मग आपण तसा अभ्यास केला पाहिजे. तर आजच्या सेशनमध्ये मी ह्या दोन्ही गोष्टी करणार. आणि विशेष करून का हे सांगायचं गरज आहे, कारण एन्व्हायरमेंट सारखा सब्जेक्ट असेल, राईट, किंवा DM सारखा सब्जेक्ट असेल, यांचे सिलेबस जे असतात ते एवढे शॉर्ट आहेत. हार्डली 3 शब्दांमध्ये दिलेला हा सिलेबस आहे. ओके, आता DM आपण समजू शकतो 1 किंवा 2 प्रश्न येतात, पण एन्व्हायरमेंट वरती 4 प्रश्न येतात. मग एक्झॅक्टली अभ्यास कसा करायचा, कशाचा करायचा हे समजणं पण तेवढं खूप जास्त महत्वाचं आहे. तर सिलेबस जरी खूप जास्त क्लिअर नसला, तर क्लॅरिटी कशामध्ये येते आपल्याला सब्जेक्ट बद्दलची, तर ती प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून येते. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून आपल्याला त्या सब्जेक्टची खूप जास्त क्लॅरिटी येऊ शकते. आणि त्यामुळे जोपर्यंत तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन इंटिग्रेट करत नाही, तोपर्यंत तो सब्जेक्ट काय आहे किंवा त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे तुम्हाला कधीही कळणार नाही. हे क्लिअरली लक्षात ठेवा. ओके, तर आजच्या सेशनमध्ये हे तिन्ही सब्जेक्ट दोन्ही पण आपण बघणार आहोत आणि मग तुमचं स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्या सब्जेक्ट साठीची, ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आता पहिल्या स्क्रीनवरती तुम्हाला जो दिसतोय तो ऍक्च्युली सिलेबस आहे या तीनही सब्जेक्टचा. आणि सिलेबस मधनं आपल्या काय लक्षात येतं की हा सिलेबस एवढा वेग वाटतो. मी आधी एन्व्हायरमेंटच्या सिलेबसकडे जाईन. एन्व्हायरमेंटच्या सिलेबसमध्ये काय सांगितलंय, अवेअरनेस इन द कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन. किती शब्द आहेत, कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, हे 3च टर्म्स आहेत.
म्हणजे मराठीमध्ये काय आहे, तर संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती आणि पर्यावरणीय आघात निर्धार, हे तीनच शब्द आहेत. ओके, आता मराठीमधनं प्रिपेअर करताय तर तसं टेक्निकली हिंदी तुम्हाला थोडं माहिती पाहिजे, कारण पेपर जो तुम्हाला येणार आहे तो हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये येणार आहे. पण मी मुद्दाम मराठीचा पण सिलेबस इथं घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला मदत होईल की एक्झॅक्टली सिलेबस काय असतो. मग अनेक स्टुडंट्सला काय वाटतं की खूपच शॉर्ट आहे पर्यावरण, काही खूप जास्त करायची गरज नाही, म्हणजे आपण फक्त संवर्धनावरती एखादा टॉपिक करूया, चॅप्टर करूया, प्रदूषणावरती एखादा टॉपिक करूया, डिग्रेडेशनवरती आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट वरती. आणि मग आपण नॉर्मली जे स्टुडंट्स क्लास करत नाहीत किंवा त्यांना खूप जास्त अवेअरनेस नसते युपीएससीची, ते काय करतात, सिलेबस बघतात, एक पुस्तक चूज करतात मार्केटमधून आणि पुस्तक वाचायला सुरू करतात. दिस इज नॉट हाऊ यू प्रिपेअर फॉर युपीएससी. युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये असं प्रिपरेशन करून चालणार नाही. की आपल्या शाळेची किंवा कॉलेजची परीक्षा नाहीये, ही खूप प्रचंड जास्त डायनॅमिक आहे. आपला अभ्यास सुद्धा तसा असला पाहिजे. ओके, आणि त्याची सुरुवात होते सिलेबस डिकोड करण्यापासून. ओके, तर अर्थात आपण या सिलेबसला डिकोड करणार आहोत पुढे जाऊन, की जरी 3 शब्दांचा हा सिलेबस तुम्हाला वाटत असला तरी तुमच्या लक्षात येतं की मेन्स मध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत जे मेन्सच्या सिलेबसमध्ये ज्यांचा उल्लेख सुद्धा केलेला नाही आयोगाने. ओके, डीएमचं पण सेम आहे, डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेसिलियन्स आणि रेसिलियन्स सोसायटी, बस 3च शब्द आहेत. म्हणजे काय, आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन पहिला मुद्दा, त्यानंतर आपत्ती जोखीम लवचिकपणा दुसरा मुद्दा आणि लवचिक समाज तिसरा मुद्दा झालं. परत असं म्हणूया की इथे 3च शब्द दिलेले. आणि जसं मी म्हटलं की डीएम मध्ये तुम्हाला 1 किंवा 2च प्रश्न विचारतात म्हणून तो काही प्रॉब्लेम नाहीये, पण एन्व्हायरमेंटमध्ये सायन्स टेकमध्ये खूप जास्त प्रश्न विचारले जातात. सायन्स टेकचा मी म्हणेन की थोडं तरी विस्तृत दिलेला आहे, कारण ह्या 3 ओळींमध्ये सायन्स अँड टेकचा सिलेबस दिलेला आहे. ओके, तर आपण सायन्स टेक एन्व्हायरमेंट दोन्ही पण डिकोड करणार आहोत. पण आधी एक एक मुद्दा बघूया. हे दोन्ही विषय विशेष करून एन्व्हायरमेंट आणि सायन्स टेक हे तुमच्यासाठी प्रिलिम्स आणि मेन्स दोघांसाठी खूप जास्त महत्वाचे. हा लक्षात घ्या, युपीएससी प्रिलिम्स तुम्हाला माहिती आहे की साधारण मागच्या 4-5 वर्षामध्ये 75 पासून 95 च्या मध्ये कट ऑफ लागले. ओके, आता 75 टू 95 च्या मध्ये कट ऑफ लागत असेल तर हे सब्जेक्ट किती महत्वाचे प्रीला एक अंदाज घ्या. 2025 मध्ये 13 क्वेश्चन्स एन्व्हायरमेंट वरती विचारले गेले. 2026 जर तुम्ही बघितलं, 2026 मध्ये आता ही जी सगळ्यात अवघड प्रिलिम्स आहे असं म्हटलं जातं युपीएससीची, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे परत एक साधारण 14 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि 13 प्रश्न हे सायन्स अँड टेकचे विचारले गेलेले आहेत. म्हणजे इमॅजिन करा हे 2 सब्जेक्ट तुम्हाला किती जास्त महत्वाचे असू शकतात. ओके, म्हणजे जवळजवळ हे 2 सब्जेक्ट्सच तुम्हाला कट ऑफच्या जवळजवळ घेऊन जातात. आणि प्रिलिम्स मध्ये जेव्हा ह्या 2 सब्जेक्ट्स वरती क्वेश्चन येतात ते एकदम करंट अफेअर्स मधले असतात, एकदम डायनॅमिक असतात, शक्यतो बुकिश नसतात. आणि जरी बुकिश असले तर त्यांच्याबद्दल काहीतरी घडलेलं असतं, करंट अफेअर्स मध्ये असतं, म्हणून हा प्रश्न विचारलेला असतो. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंट मध्ये स्पीसीज वरती खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत, कन्झर्वेशन प्रोग्राम्स वरती खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत, सायन्समध्ये डे टू डे सायन्स वरती खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत, डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि स्पेस टेक्नॉलॉजी वरती खूप जास्त प्रश्न, कम्प्युटर टेक्नॉलॉजी वरती खूप प्रश्न प्रिलिम्स मध्ये विचारले गेलेले आहेत. तर हे 2 सब्जेक्ट जे नॉर्मली दुर्लक्षित असतात, स्टुडंट्स याला महत्व देत नाहीत, हे सब्जेक्ट असे आहेत की मेन्स तर सोडाच, तुम्हाला प्री क्वालिफाय करायला सुद्धा मदत करू शकतात. आणि म्हणून त्यांचं प्रिपरेशन आपण खूप जास्त सिरियसली करणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर हे काही मागच्या वर्षांमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. पण फरक काय आहे की एन्व्हायरमेंटचा प्रिलिम्स मध्ये जो सिलेबस दिलाय तो वेगळा आहे. काय सिलेबस आहे? एक आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. इथं पण 2 मुद्दे आहेत, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग. आता बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे
मेन्सच्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही, तरी सुद्धा मेन्स मध्ये त्याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. ओके, हे समजून घ्या आधी. युपीएससी पास करायची असेल तर आपलं अंडरस्टँड व्हॉट इज युपीएससी. मी नेहमी सांगतो की युपीएससी म्हणजे काही पुस्तकं वाचणं नाही. अनेक विद्यार्थ्यांना हा गैरसमज आहे की आपण काहीतरी ढीगभर पुस्तकं वाचली म्हणजे आपण युपीएससी क्वालिफाय करू शकतो. युपीएससी अशी क्वालिफाय होत नाही. तर आपल्याला त्या सब्जेक्टची स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. आधी युपीएससी काय करताय त्या सब्जेक्ट्समध्ये ते समजून घ्यावं लागेल आणि मग त्याच्यावरती काम करावं लागेल. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंट आणि सायन्स टेक हे प्री मध्ये थोडं वेगळं असतं, मेन्स मध्ये थोडं वेगळं असतं. ते कसं क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. बेसिकली मला एवढं सांगायचं आहे की दोन्हीही सब्जेक्ट्स प्रिलिम्स मध्ये खूप जास्त महत्वाचे आहेत आणि दे विल टेक यू क्लोज टू द कट ऑफ मार्क्स. म्हणजे तुम्ही सगळेजण फोकस करत असता हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमीवरती, पण असं नाही की फक्त या 4 सब्जेक्ट्स मधनं तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहे. ओके, तर तुम्ही सायन्स टेक सारखं, एन्व्हायरमेंट सारखे सब्जेक्ट जर नीट केले तर चान्सेस तुमचे ऑटोमॅटिकली वाढतात प्री क्वालिफाय व्हायचे. ओके, त्याच्यानंतर मेन्स मध्ये जर बघितलं आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात या सब्जेक्टचे, तर एक टेंटेटिव्ह नंबर आपण बघूया. इथे बघा सायन्स अँड टेकचे क्वेश्चन दिलेले आहेत. हे 2022 पर्यंतचे दिलेत, कारण मी 23, 24, 25 इथं बोर्डवरतीच घेणार आहे क्वेश्चन्स. तर ऑन एन ऍव्हरेज 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला सायन्स टेकचे येतात. साधारण एन्व्हायरमेंटचे पण 4 क्वेश्चन्स येतात, 3 किंवा 4, आणि डीएमचा 1 किंवा 2 येतो. ठीक आहे, तर तुम्ही मिनिमम जरी पकडले ना तर 8 ते 9 प्रश्न हे या सब्जेक्ट्स वरती येतात. आणि मी म्हणतो 10च प्रश्न पकडा. त्यातले 5 प्रश्न 10 मार्कच असतील, समजा 50 मार्कांना, आणि इतर प्रश्न 15 मार्कर असतील. ओके, तर इमॅजिन करा जवळजवळ अर्धा पेपर किंवा 125 मार्क्स हे 3 सब्जेक्ट तुम्हाला 100 to 125 मार्क्स पर्यंत हेल्प करणार आहेत, किंवा एवढं वेटेज या सब्जेक्ट्सला दिलं जाणार आहे. नॉर्मली आपल्याला काय वाटतं, GS3 म्हणजे इकॉनॉमिक्स, आणि इकॉनॉमीचाच अभ्यास आपण फक्त करत बसतो. तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे की मेन्सला प्रत्येक पेपरमध्ये हे जे नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स आहेत तिकडे तुम्हाला स्कोर करायला चान्स असतो. काही ते तुम्हाला कुठलेही पाठांतर करायची गरज नाही, बुकिश काही करायची गरज नाही. तुमच्या अवतीभोवती ज्या काही घडामोडी घडलेल्या असतील 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये, त्याच्याशी संबंधित हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि मला वाटतं पुस्तकी काही कंटेंटपेक्षा आपल्या अवतीभोवती जे घडतं त्याच्यावरती लिहिणं जास्त सोपं आहे असं मी म्हणेन. मी क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटमधनं पण तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे फक्त नंबर्स आहेत की एवढे प्रश्न विचारले जातात. आता एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स बघा, मी सिलेबस डिकोड तर करणारच आहे पुढे, पण आधी आपण क्वेश्चन्स बघू कसे विचारले जातात. मग तुमच्या लक्षात येईल की सिलेबस जो दिलेला असतो ऍक्च्युअल मध्ये, प्रश्न जे विचारलेले असतात, या दोघांच्या मध्ये खूप जास्त फरक आहे. राईट, ऍक्च्युअल प्रश्न जे विचारले ते वेगळे आहेत आणि सिलेबस जे दिलेलं आहे ते वेगळं आहे. बघा कसं, पहिला प्रश्न आहे हा 2023च्या मेन्सचे प्रश्न आहेत एन्व्हायरमेंट मधले. तर पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज ऑइल पोल्युशन, व्हॉट आर इट्स इम्पॅक्ट ऑन मरीन इकोसिस्टम्स, आणि इन व्हॉट वे ऑइल पोल्युशन इज हार्मफुल फॉर अ कंट्री लाईक इंडिया. एकतर क्वेश्चनचा फॉर्मॅट समजून घ्या. युपीएससी मध्ये कधी पण क्वेश्चन सब क्वेश्चन असंच असतं. मल्टिपल क्वेश्चन्स असतात एका क्वेश्चन मध्ये. ओके, आता हे ऑइल पोल्युशन तुम्ही कशाशी जोडू शकता, तर पोल्युशन नावाचा टॉपिक होतच आपल्याला मेन्समध्ये. मग त्याच्यात सगळ्या प्रकारचे पोल्युशन आहेत आणि त्या सगळ्या प्रकारच्या पोल्युशनवरती प्रश्न आतापर्यंत युपीएससीने विचारलेला आहे. म्हणजे एकच शब्द दिला, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, त्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या पोल्युशनचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. हा प्रश्न का विचारला गेला, कारण करंटमध्ये असतो. ओके, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की चेन्नईमध्ये ऑइल स्पिल झालं होतं. ऑइल स्पिल म्हणजे काय असतं आपण नंतर हा कॉन्सेप्ट शिकणार आहे. तेल गळती त्याला म्हणतो आपण. समुद्रांमध्ये, महासागरांमध्ये जेव्हा जहाजांमधनं तेल गळती होते तर त्यांनी त्या परिसंस्थांवरती खूप मोठा परिणाम होतो. त्याच्यावरती हा प्रश्न विचारलाय. म्हणजे सिलेबसमध्ये तर आहेच आहे, पण हा करंट अफेअर्स वरती बेस्ड प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अडॉप्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती प्रश्न आहे. आता मला सांगा, इलेक्ट्रिक व्हेकल्सचा डायरेक्ट संबंध किंवा उल्लेख कुठेही सिलेबसमध्ये केलेला नाही, पण इलेक्ट्रिक व्हेकल्स एवढे चर्चेमध्ये सध्या
मग इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर जगभरामध्ये खूप जास्त वाढतोय. आणि हाऊ डू इलेक्ट्रिक व्हेकल्स कॉन्ट्रीब्युट टू रिड्युसिंग कार्बन एमिशन्स अँड व्हॉट आर द बेनिफिट्स कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल कंबशन इंजिन. आता अनेकांना वाटू शकतं की हे सिलेबसच्या बाहेरचं आहे. नाही, कार्बन एमिशन म्हणजे परत पोल्युशन किंवा क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित हा प्रश्न आहे. आणि का विचारला गेला? कारण जगामध्ये किंवा भारताने पण अनेक योजना अशा राबवलेल्या आहेत की जिथनं आपण इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देतोय. कारण कार्बन एमिशन कमी करायचं आहे. कारण कार्बन हा ग्रीन हाऊस गॅस आहे, त्याच्यामुळे जागतिक तापमानवाढ, हवामान बदल होतीये. तर दोन दोन मुद्द्यांशी संबंधित हा प्रश्न आहे. पण हा पुस्तकी कुठे सापडणार आहे का तुम्हाला रे? तुम्हीच विचार करा. UPSC is not about books. Always remember this. हे पर्यावरणाला शंकर आहेच वाचलं म्हणजे मला सगळं आलं पर्यावरणाचं, असं कधीही होणार नाही. ओके, काय वाचायचं, कसं वाचायचं मी पुढे सांगणार आहे. पण माझा मुद्दा हाच आहे, क्वेश्चन दाखवण्याचं कारण काय, की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये लक्षात येईल की करंटचा टच असतो, पुस्तकी हे प्रश्न नसतात. ओके, त्यानंतर पुढे बघा. कन्झर्वेशन, आपल्या संवर्धन नावाचा एक टॉपिक होता सिलेबसमध्ये. तर वेटलँड कन्झर्वेशन, वेगवेगळ्या परिसंस्थांच्या संवर्धनाबद्दल कायम प्रश्न आलेले आणि हा आयोगाचा फेवरेट आहे. वेटलँड असेल, मॅनग्रोव्ज असतील, कोरल रीफ्स असतील, या प्रकारच्या परिसंस्थांचं संवर्धन करण्यासाठी सतत असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, आणि मग वेटलँडच का विचारलं? कारण रामसार करार तुम्ही ऐकून असाल. रामसार करारामुळे कायम वेटलँड चर्चेमध्ये असतात. आता पण तुम्ही बघा, भारतामध्ये 100 पेक्षा जास्त रामसार साईट झालेल्या आहेत आणि जगातल्या सगळ्यात जास्त रामसार साईटची यादी काढली तर भारत 3 नंबरवरती येतो. एशियामध्ये सगळ्यात जास्त रामसार साईट आहे. कशासाठी रामसार करार कशासाठी झाला होता? वेटलँडच्या संवर्धनासाठी झाला होता. दलदली प्रदेश जे असतात त्यांच्या संवर्धनासाठी झाला होता. हा सुद्धा प्रश्न करंट अफेअर्सशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर IPCC क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग वरती प्रश्न विचारलाय. मला सांगा, मेन्सच्या सिलेबसमध्ये कुठेतरी मेन्शन आहे का रे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग? कुठेही मेन्शन नाही, तरी पण त्याच्यावरती प्रश्न आला. मग मी जे तुमच्या अभ्यासाचं ट्रायंगल सांगितलं त्याच्यामध्ये काय सांगितलं आवर्जून, की तुम्ही सिलेबस बघा, मग PYQ बघा आणि मग अभ्यास कसा करायचा हे ठरवा. कारण फक्त सिलेबस बघून तुमच्या अभ्यासाचं नियोजन होणार नाही, हे नीट लक्षात घ्या. या प्रश्नांचं स्वरूप बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अभ्यासक्रमला टच करणारेच प्रश्न असतात, पण ते सगळे करंट अफेअर्स मध्ये पण होत असतात, म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारलेले आहेत. आता 24 मध्ये बघा, थीम रिपीट कसं करतं UPSC? थीम 24 मधला प्रश्न, इंडस्ट्रियल पोल्युशन ऑफ रिव्हर वॉटर. म्हणजे थीम काय आहे इथं? इथली थीम काय आहे? तर पोल्युशन. म्हणजे 23 मध्ये पण पोल्युशनचा प्रश्न विचारला, 24 मध्ये पण विचारला, फक्त मुद्दा विषय बदलला. इथं इंडस्ट्रियल पोल्युशन आहे, इकडे ऑइल पोल्युशन आहे. PYQ का बघायचे असतात? कारण PYQ मधनं आपल्याला थीम आयडेंटिफाय करता येतात. म्हणजे कशाचा अभ्यास करायचा, कोणत्या मुद्द्याचा अभ्यास करायचा. पोल्युशन एवढ्या प्रकारचे आहेत, मग त्या पोल्युशन मध्ये कुठला अभ्यास करायचा हे आपल्याला कळतं, म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन महत्वाचे आहेत. थीम इथं लक्षात घ्या, UPSCच्या क्वेश्चन्स मध्ये थीम असते म्हणजे असतेच. ओके, तर इंडस्ट्रियल पोल्युशन आणि नद्यांचं पाणी मग ते घाण कसं होत आहे, त्याची काय समस्या आहेत, त्याला कसं रेक्टिफाय केलं जाऊ शकतं, असा हा प्रश्न विचारलेला आहे. का प्रश्न विचारला हा? कारण हा कायम यमुना जी आहे दिल्लीमध्ये किंवा गंगा या नद्यांच्या प्रदूषणाशी संबंधित विषय सतत देशभरामध्ये गाजत असतात आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे परत करंट अफेअर्स आणि सिलेबस दोघांचं कॉम्बिनेशन इथं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट वरती पहिल्यांदा प्रश्न विचारलाय, जो सिलेबसमध्ये जशाच तसा मेन्शन केलेला आहे. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ते काय असतं, कशासाठी करायचं असतं, हे आपण पुढे जाऊन क्लासमध्ये शिकणारच आहोत. जेव्हा हा विषय चालू होईल तेव्हा आपण शिकणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर द वर्ल्ड इज फेसिंग अक्यूट शॉर्टेज ऑफ क्लीन आणि सेफ फ्रेश वॉटर. आता बघा, इथं पण एक पाण्याबद्दल प्रश्न विचारलाय, स्वच्छ आणि सेफ फ्रेश वॉटर वरती प्रश्न विचारलाय. तर क्वेश्चन काय सोडून द्या, तो क्वेश्चन कसा ऍड्रेस करायचा तुम्ही शिकला की तुम्हाला येईलच.
पण थीम कशी महत्वाची आहे बघा. 23 आणि 24 मध्ये एकाच थीम वरती प्रश्न विचारलाय. आता 24 आणि 25 मध्ये बघा, कंपॅरिझन जर केलं आपण 24 आणि 25 मध्ये, 25 मधले प्रश्न बघा. दुसरा प्रश्न बघा डायरेक्ट, त्याच्यामध्ये सांगितलंय की सी वॉटर इंट्रुजन इन द कोस्टल ॲक्विफायर्स इज अ मेजर कन्सर्न इन इंडिया. व्हॉट आर द कॉजेस ऑफ सी वॉटर इंट्रुजन अँड द रेमेडियल मेजर्स. म्हणजे हा पण पाण्याबद्दलच प्रश्न आहे, राईट. 2024 मध्ये पण विचारला होता. म्हणजे लक्षात घ्यायचं की अशी एक थीम ठरलेली असते युपीएससीची, त्याच्यावरतीच आधारित पण वेगवेगळे प्रश्न ते विचारत असतात. लक्षात आलं. पीवायक्यू का बघायचे, सिलेबस मधून सगळं स्पष्ट होणार नाही. त्याच्यानंतर पहिलाच प्रश्न 25 मध्ये होता, कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज. ग्लोबल वॉर्मिंग वरचा हा प्रश्न आहे, क्लायमेट चेंज वरचा हा प्रश्न आहे. कारण कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे हरितगृह वायू आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे. त्याच्या उत्सर्जनामुळे देशभरामध्ये, जगभरामध्ये हे खूप समस्या उद्भवू लागलेल्या आहेत, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल याच्यामुळे. तर मग कार्बन कॅप्चर कसा करायचा, त्याला स्टोअर कसं करायचं, याच्यावरती प्रश्न विचारला. मेन्शन आहे का सिलेबस मध्ये? नाही, पण कायम करंट अफेअर्स मध्ये असणारा हा सब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर एक्झामिन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेटिंग ऑफ ग्राउंड वॉटर इन इंडिया. परत पाण्यावरती प्रश्न बघा. थीम रिपीट झाली इथं, पण पाण्यावरतीच आहे. 24 मध्ये तसंच, 25 मध्ये तसंच. ज्या विद्यार्थ्याला हे समजतं ना, तोच युपीएससीचा नीट अभ्यास करू शकतो. आणि अनेक विद्यार्थी म्हणतात की सर युपीएससी अवघड आहे, युपीएससी अवघड आहे, ते क्वालिफाईच होत नाही, करणंच अवघड आहे. असं का वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही एक्झॅक्टली ती एक्झाम काय आहे, त्या एक्झामचं डिमांड काय आहे, हे न समजून घेता अभ्यास करायला सुरू करता. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. जोपर्यंत तुम्ही एक्झाम समजून घेत नाही, त्याची डिमांड समजून घेत नाही, तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला काही अर्थ नसतो. आणि म्हणून सिलेबस डिकोड करावा लागतो आपल्याला, आणि डिकोड करण्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला खूप जास्त मदत करतात. आता इथं परत पोल्युशन वरती प्रश्न आहे, मायनिंगचा, खोदकाम जे होतं, खाणकाम जे होतं, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर क्लायमेट कमिटमेंट अंडर पॅरिस अग्रीमेंट, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न परत सिलेबस मध्ये मेन्शन नसताना विचारलाय. दरवर्षी काही ना काहीतरी याच्यावरती विचारलंच जातं, कारण क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत. प्रिलिम्स मध्ये पण यांच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. कायम लक्षात ठेवा. आणि जे चर्चा, आता आपण मागे इलेक्ट्रिक वाहनांचं उदाहरण बघितलं, तर का प्रश्न आला असेल, तर आपण डिझेल वाहनांकडनं पेट्रोलकडे शिफ्ट होऊ लागलो. कारण स्वच्छ ऊर्जा हा मेन मुद्दा आहे आपला. स्वच्छ ऊर्जा का पाहिजे? त्यांच्या ज्वलनामधनं उत्सर्जन होत नाही, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड हे बाहेर पडत नाहीत, विषारी वायू आहेत. पेट्रोलकडनं डिझेलकडे शिफ्ट झालो, डिझेलकडनं आपण सीएनजी कडे शिफ्ट झालो, सीएनजी कडनं हायब्रिड गाड्यांकडे शिफ्ट झालो, इथेनॉल जे आता सगळ्यात चर्चेत विषय आहे त्याच्याकडे शिफ्ट झालो, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायला लागलो. हायब्रिडच्या पुढे आल्या इलेक्ट्रिक व्हेकल्स. इलेक्ट्रिक व्हेकलच्या पुढे अजून एक तंत्रज्ञान आहे, ते म्हणजे ग्रीन हायड्रोजन. मग ग्रीन हायड्रोजन वरती या वर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, 2024 मध्ये पण विचारला. का? थीम तीच आहे, क्लीन एनर्जी, स्वच्छ ऊर्जा, त्याच्याच अवतीभोवती आयोग प्रश्न विचारत बसतंय. हे समजून घ्या. आणि हे कधी समजणार आहे तुम्हाला? जेव्हा तुम्ही खूप सारे प्रश्न बघता तेव्हा तुम्हाला समजणार आहे. आणि आता प्रश्न बघितल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की सिलेबस एक्झॅक्टली काय असतो किंवा कसा असतो. आता एन्व्हायरमेंट म्हटल्यानंतर एन्व्हायरमेंट मध्ये बेसिक एन्व्हायरमेंट पण येतं आणि करंट अफेअर्स पण येतात. जरी यातले सगळे प्रश्न मीन्स मधले, करंट मधले वाटत असले आपल्याला, तरी सुद्धा काही प्रश्न कधी कधी स्टॅटिक येऊ शकतात किंवा पुस्तकी असू शकतात. त्यामुळे बेसिक एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं? एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी, मग त्याचे सगळे फीचर्स, कंपोनंट, इकोलॉजी वगैरे काय असतं, इकोसिस्टीम म्हणजे काय, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स काय, प्रॉपर्टीज काय, हे सगळं बेसिक आहे जे एन्व्हायरमेंटचं आपल्याला शिकायचंच आहे. टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स काय असतात, बायोस्फिअर म्हणजे काय, ओके, त्यांचं मोजमाप कशी केली जाते, इम्पॉर्टन्स काय आहे, हे माहिती असलं पाहिजे. बायोडायव्हर्सिटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा युपीएससीला, कारण प्रीला एवढे प्रश्न येतात ना बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन वरती. मेन्स मध्ये पण येतात की बायोडायव्हर्सिटी काय आहे, त्याची उदाहरणं काय आहे, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी का होत आहे.
कोणत्या प्रजाती एक्सटिंक्ट होऊ लागलेल्या आहेत. स्पीसीज वरती तर एवढे प्रश्न येतात प्रीमध्ये, हे सगळे इथले जोडले गेलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर कशामुळे एक्सटिंक्ट होतात, त्याचे परिणाम काय होतील, प्री मेन्स दोन्हीकडे हे खूप जास्त महत्वाचं किंवा विचारलं जातं. ओके. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं करायचं. IUCN वरती बघा खूप प्रश्न विचारले. रेड लिस्ट काय असते, रेड डेटा बुक, एक्सटिंक्ट स्पीसी कुठला, थ्रेटन्ड स्पीसीज कोणता, क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज कोणता, चीता असेल किंवा अजून बरेच प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे, टायगर, लायन, लेपर्ड, असे अनेक प्रोजेक्ट आहेत. ओके. तर त्यांचं संवर्धन कसं करायचं, का करायचं, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय, त्यानंतर बायोस्फियर रिझर्व्ह काय असतात, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज, या सगळ्यांवरती प्रश्न येतात. कुठल्या हेड खाली येतात तर बायोडायव्हर्सिटीच्या कन्झर्वेशन मध्ये. ओके. सिलेबस मध्ये परत लक्षात आणून देतो, 3 शब्द दिलेत बरं का, आणि इथे आपण सिलेबस एवढ्या डिटेलमध्ये बघतोय, तर हे समजून घ्या तुम्ही आधी. त्याच्यानंतर पुढे अजून ह्याच्यावरती काय विचारलं जाऊ शकतं, पोल्युशन आणि डिग्रेडेशन. याच्यामध्ये बघा सगळ्या प्रकारच्या पोल्युशनवरती प्रश्न येऊ शकतो. चर्चेमध्ये काय, आता जेव्हा दिल्लीचं पोल्युशन खूप चर्चेमध्ये असायचं, दिल्ली एअर पोल्युशन, तेव्हा युपीएससीने त्याच्यावरती प्रश्न विचारले. तो दरवर्षीचा इश्यू आहे दिल्ली किंवा नॉर्थ इंडियामध्ये, तर त्याच्यावरती सातत्याने प्रश्न आले. मग त्याच्यानंतर वेगवेगळे जे पोल्युशन आहे, मरीन पोल्युशन खूप चर्चेमध्ये असतं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रश्न आला. ओके. तर इथे सगळ्या प्रकारचं पोल्युशन आहे ज्याच्या किंवा डिग्रेडेशन आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर एवढे हेड्स आपल्याला त्याच्या अंतर्गत प्रिपेअर करावे लागते. वेस्ट मॅनेजमेंट डिग्रेडेशन मध्ये येतं. ई वेस्ट वरती खूप प्रश्न आलाय. मेडिकल वेस्ट, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, या सगळ्या कचऱ्यांवरती कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, त्यांची तंत्रज्ञान काय, प्रक्रिया काय, या सगळ्यांवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. त्यानंतर क्लायमेट चेंज बघा दिलेलं नाही, मेन्शन केलेलं नाही, तरी आपल्याला क्लायमेट चेंज खूप जास्त महत्वाचं आहे. तर त्याचे फॅक्टर्स काय, त्याचे इम्पॅक्ट काय, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, कन्व्हेन्शन्स, एवढा मोठा टॉपिक आहे ना क्लायमेट चेंज, की तुम्हाला कंपल्सरी तो करावाच लागतो. ओके. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट काय असतं, सस्टेनेबल प्रॅक्टिसेस काय आहेत, हे सगळं आपल्याला शिकावं लागेल. कारण प्रत्येक एन्व्हायरमेंटच्या आन्सरमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे कन्क्लुजन मध्ये तुम्हाला वापरावं लागतं. जिथे जिथे पोल्युशन, डिग्रेडेशन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे शब्द येतात, तिथे तुम्हाला बाय डिफॉल्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक ऑप्शन असू शकतो त्याला, हे लिहावं लागतं. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय, त्याचे प्रकार वगैरे हे सगळं इथं डिस्कस केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर हे झालं पर्यावरणाचं. आता सायन्स अँड टेक कडे थोडं जाऊया. सायन्स टेक मध्ये पण सेम तसंच आहे की सिलेबस थोडा विस्तृत आहे, नो डाऊट, पण तो असून सुद्धा एवढा प्रॉब्लेम्स आपल्याला होतात अभ्यास करत असताना. कसं ते मी तुम्हाला सांगतो. आधी सिलेबसच्या मेन पेजवर जाऊन तिथे बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय एक्झॅक्टली विचारलं जाऊ शकतं. ओके. पहिला जो सिलेबस सांगितलाय त्यांनी, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पहिलं वाक्य काय आहे सिलेबस मधलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड देअर ऍप्लिकेशन्स इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. समजा एव्हरीडे लाईफ मी हा शब्द काढला सिलेबस मधनं, तर मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स इन ऍप्लिकेशन अँड इफेक्ट, ते किती वास्ट होतं विचार करा. कुठलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स, किती डेव्हलपमेंट्स होत आहेत ना, त्यातली कुठली डेव्हलपमेंट्स आपण करायची, तर ज्याचे इम्पॅक्ट एव्हरीडे लाईफ वरती होणार आहेत ना असे. आणि युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये आलेल्या प्रश्न पण एकदम क्लिअर कट तसेच होते. मला सांगा, वॉटर प्युरिफिकेशन आपण सगळेजण घरी करतो, मग तुम्हाला आरओ वरती प्रश्न आलाय, रिव्हर्स ऑस्मॉसिस किंवा युव्ही वरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर डायक्लोफिनॅक वरती प्रश्न आलेला आहे. डायक्लोफिनॅक म्हणजे कॉमन पेन किलर आहे जे आपण घेतो, त्याच्यामुळे वल्चर्सला काय होत आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे डायक्लोफिनॅक वरती. त्याच्यानंतर केमिकल्स वरती खूप जास्त, सबस्टन्सेस अडल्ट्रेशन वरती खूप जास्त. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघता पनीर आणि दुधाच्या अडल्ट्रेशन मध्ये सध्या एवढी मोहीम चाललेली आहे, तर त्याच्यावरती खूप जास्त प्रश्न युपीएससीने विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत, ही टेक्नॉलॉजी डे टू डे लाईफ मधले,
मॅगीवरती मध्यंतरी एक प्रश्न आला होता. मॅगी जेव्हा बॅन झाली होती इंडियामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचं एक जास्त होतं घटक, तर बॅन केलेली होती. मग FSSAI काय असतं त्याच्यावरनं प्रश्न विचारलेला होता. हे जे डे टू डे सायन्स आहे त्याच्यावरती आपल्याला खूप जास्त प्रश्न विचारलेले दिसतात. डायजेस्टिव्ह पिल्स जे असतात, म्हणजे तुम्ही डायजेशन चांगलं म्हणून जे औषधं देतात तुम्हाला, त्याच्यामध्ये काय असतं, कोणत्या बेसिस असतात, ऍसिडिटी झालीये ती कमी करायला जे औषध पितो त्यात कोणते बेस असतात, असे प्रश्न आयोगाने विचारले. म्हणजे त्याच्यात सगळे प्रश्न जोडले गेले एव्हरीडे लाईफशी. मग ही एक हिंट आहे की तुम्ही सायन्स अँड टेक आणि डेव्हलपमेंट्स त्याचे ऍप्लिकेशन इम्पॅक्ट कुठल्याचे अभ्यास करणार, तर ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या दैनंदिन आयुष्यावरती होतो अशा गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. ओके, ह्याचा आपण सविस्तर बघूया पुढे डिकोडिंग अजून काय. त्यानंतर अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. परत बघ किती वेग वाक्य आहे. अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स म्हणजे कोणते इंडियन्स, कोणत्या काळातले इंडियन्स, कोणते अचिव्हमेंट्स, कशातले अचिव्हमेंट्स. मग ते प्राचीन काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळापर्यंतचे भारतीय आणि त्यांच्या अचिव्हमेंट्स आहेत का, किती वास्ट होत जातं हे सगळं बघ. पण आपण अभ्यास करत असताना परत करंट अफेअर्सशी जोडण्याचा ह्याला आपण प्रयत्न करायचा असतो. खूप जास्त अननेसेसरी अभ्यास करण्यापेक्षा भारतीयांचे अचिव्हमेंट जे आत्ताचे आहेत किंवा पास्ट मधले जे प्रॉमिनंट आहेत असे आपल्याला माहिती पाहिजेत. त्यानंतर इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण, याच्यावरती खूप महत्वाचा मुद्दा विचारला जातो. तुम्ही मध्यंतरी बघा, तंत्रज्ञानावरती आपण एवढ्या दुसऱ्या देशांवरती अवलंबून आहोत किंवा होतो. फॉर एक्झाम्पल डिफेन्स टेक्नॉलॉजीचं उदाहरण बघा. तर डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आपलं सगळं डिफेन्स इक्विपमेंट रशियाकडनं आयात केलं जायचं. आता पण केलं जातं, पण ते डायव्हर्सिफाय झालं. आता इस्रायलकडनं, अमेरिकेकडनं, फ्रान्सकडनं, सगळ्यांकडनं घेतो आपण, स्वीडनकडनं. सेमीकंडक्टरचं एक्झाम्पल घ्या. सेमीकंडक्टर मटेरियल जे तुमच्या फोनपासनं, छोट्या खेळण्यांपासनं, मोठ्या गाड्यांपर्यंत, विमानांपर्यंत सगळीकडे लागतं. या सेमीकंडक्टर मटेरियलसाठी आपण अमेरिका, चायनावरती खूप जास्त अवलंबून असतो. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा चीन पूर्ण बंद होतं, त्यावेळेस भारतातलं अख्खं ऑटोमोबाईल सेक्टर त्याच्यामुळे इम्पॅक्ट झालं. आणि भारतातल्या गाड्यांची वेटिंग 2-2 वर्षांपर्यंत गेली, कारण त्याच्यामध्ये एक छोटं सेमीकंडक्टर नसायचं सेन्सर्स बनवायला. ही डिपेंडन्सी कमी करण्यासाठी इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी, स्वदेशीकरण तंत्रज्ञानाचं हे सुरू झालं. ओके, मेक इन इंडिया हे जे आपण प्रमोट करतो ते सगळं त्याला इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हणतात. ओके, तर भारत त्याच्यावरती कसं भर देतो, जर काही पण भारतामध्ये बनलं असेल तर त्याच्यावरती प्रश्न खूप जास्त येऊ शकतात. त्याच्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ, किती फील्ड दिलेत बघा, कोणत्या कोणत्या फील्डमध्ये तुमचा अवेअरनेस पाहिजे. एक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधल्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, ब्लॉकचेन, बिटकॉइन्स, या सगळ्या टेक्नॉलॉजीज, इंटरनेट ऑफ थिंग्स असेल त्यांच्या ऍप्लिकेशन्स. त्याच्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्यात लॉन्चेस, रॉकेट, सॅटेलाइट्स, नवीन प्रोग्राम्स, मिशन्स, प्लॅनेटरी मिशन्स, मून मिशन्स, जगातल्या सगळ्या मिशन्स, आता स्पेसमध्ये येणारं प्रायव्हेट सेक्टर, त्यांचा अभ्यास, हे सगळं स्पेस मधलं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर कम्प्युटर्स आहेत, रोबोटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी, एक कॉमन यांच्या ऍप्लिकेशन वरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. रोबोटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी प्रिलिम्सला पण येतो. कायम लक्षात ठेवा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे प्रिलिम्सला पण खूप महत्वाचं आहे. टेक्नॉलॉजीवरती प्रश्न येतात कोर. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीवरती पण खूप प्रश्न येतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, राईट. त्याच्यानंतर ऑर्गनसाठी तुम्हाला एक छोटासा किस्सा माहिती असेल. डेव्हिड बेनेट नावाचा एक व्यक्ती होता, अमेरिकन पेशंट होता. तर मेरीलँड विद्यापीठामध्ये 2022ला या डेव्हिड बेनेटला एका दुसऱ्या प्रजातीचं, म्हणजे दुसऱ्या प्राण्याचं हृदय बसवण्यात आलं. हार्ट ट्रान्सप्लांट केलं त्याचं. जगामध्ये हा दुसरा प्रयत्न होता. 1985ला आपण केला होता एका मुलीमध्ये, पण ती काही जगू नाही शकली जास्त. या डेव्हिड बेनेटला एका डुकराचं हृदय बसवण्यात आलं, जेनेटिकली मॉडिफाईड एक डुक्कर होतं. तर तो व्यक्ती 2 महिन्यांसाठी जगू शकला.
ही जादू बायोटेक्नॉलॉजीमध्ये, ही टेक्नॉलॉजीमध्ये काही सायन्सची जादू आहे. माणसांना तुम्ही इन्सुलिनचं उदाहरण बघा. आधी आपण जनावरांना मारून इन्सुलिन करावं लागायचं. आता ते इझिली आपल्याला होतं. इंडस्ट्रीमध्ये, ऍग्रिकल्चरमध्ये, मेडिकल सायन्समध्ये सगळीकडे बायोटेक्नॉलॉजी वापरली जाते. इथेनॉल, राईट, किंवा बायोफ्युल्स कसे निर्माण केले जातात, बायोडिझेल वगैरे बायोटेक्नॉलॉजी मधनं. या सगळ्यांवरती प्रश्न विचारलेले. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे सायन्स असतं ना, त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले असतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वरती सुद्धा प्रश्न येतात, जे महत्वाचे गाजलेले मुद्दे असतात. आता भारताचं तुम्हाला माहिती असेल, हळद, कडुलिंबाची झाडं जी असतात, यांच्यावरती कधी काळी अमेरिकेने पेटंट मिळवले होते. आता मला सांगा, भारतामध्ये प्रत्येकाला, लहान लहान मुलाला सुद्धा माहिती आहे की हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात, आणि घरामध्ये आपल्याला काही लागल्या लागल्या पहिल्यांदा आपण हळद लावतो. पण याच्यावरती पेटंट दुसऱ्या देशामध्ये मिळवला गेला होता, तर भारताला त्याचे काहीच फायदे मिळाले नसते. आपण केसेस लढलो आणि मग ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपली झाली. बासमती तांदूळाच्या बाबतीमध्ये पण असंच झालं होतं. बासमतीला अमेरिकेतली एक कंपनी होती राईसटेक नावाची, तर त्यांनी काय केलं, भारताचं बासमतीचं वाण आणि थायलंड मधलं एक वाण यांचं क्रॉस करून एक नवीन लॉंग ग्रेन राईस बनवला. त्याचं नाव ठेवलं टेक्समती, आणि तो पेटंट करून घेतला. म्हणजे मूळचा जो इथला पाकिस्तान, बांगलादेश, भारत यांच्यामध्ये तो आढळणारा जो तांदूळ आहे, तो जगभरामध्ये भारतीय शेतकऱ्यांना विकता आला नसता. सिंग लॉंग ग्रेन राईस आहे. का? तर त्याचं पेटंट अमेरिकन कंपनीकडे. CSIR केस लढली, ती जिंकली आपण, मग ते पेटंट कॅन्सल झालं. हे सगळं काय जागतिक काय आहे, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. पेटंट्स वरती खूप प्रश्न येतात. एव्हरग्रीनिंग ऑफ पेटंट्स वरती खूप प्रश्न येतात. लक्षात ठेवायचं. ओके. तर आता बघा, ह्याला जर डिकोड करायचं म्हटलं आपण सायन्स अँड टेकच्या सिलेबसला, तर त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं हे लक्षात घ्या. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सिलेबस आहे अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता इंडियन्स म्हणजे कोण? ते CV रमन पासून ते, आता इथं मागची नावं मी घेतलीच नाही, आता टेसी थॉमस, CN राव किंवा APJ अब्दुल कलाम असतील. आता अलीकडचे दीपक पेंटल, त्यांनी जेनेटिकली मॉडिफाईड मस्टर्ड शोधून काढलं. कारण तुम्हाला माहित आहे की उत्तर भारतामध्ये प्रामुख्यानं मोहरीचं तेल खातात लोक, खाद्यतेल म्हणून. आणि भारतामध्ये पल्सेस आणि तेलाचं, खाद्यतेलाचं कायम तुटवडा असतो, शॉर्टेज असतं. आपण खूप दुसऱ्या देशांकडनं ते आयात करत असतो आणि अवलंबून असतो त्याच्यासाठी. मग दीपक पेंटल यांनी GM मस्टर्ड शोधून काढलं. ते तंत्रज्ञान किंवा ते वैज्ञानिक इथपर्यंत विचारलं जाऊ शकतं. इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर स्वदेशीकरण करायचं तंत्रज्ञानामध्ये. या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्वदेशीकरण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके. हे जेवढे जेवढे क्षेत्र आहेत सिलेबसमध्ये दिलेले, याच्यामध्ये स्वदेशीकरणाचं काही पण झालेलं असलं तर तुमच्यासाठी तो महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे कायम वाचत असताना, आणि हे पुस्तकात नसतं, लक्षात ठेवा, हे तुम्ही कायम लक्ष दिलं पाहिजे की कोणता असं डेव्हलपमेंट आहे जे देशांतर्गत झालेलं आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. त्याच्यानंतर अवेअरनेस इन डिफरंट फील्ड्स, म्हणजे बघा करंट वरती सगळे प्रश्न असतात. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, स्पेसमध्ये सगळ्या मिशन्स वरती प्रश्न येतात. आपण स्पेसमध्ये प्रायव्हेट सेक्टरला एंट्री दिली, त्याच्यावरती खूप जास्त प्रश्न आले. अवकाश कचरा हा एक नवीन कॉन्सेप्ट आला की माणसाने अवकाशामध्ये पण कचरा करून ठेवलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. भारताच्या वेगवेगळ्या मोहीम आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर डिफेन्समध्ये जर तुम्ही बघितलं, डिफेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे आत्ताच अलीकडे S-400 ट्रायम्फ मिसाईल याच्यावरती प्रश्न विचारला मेन्समध्ये. आता ही मिसाईल आपण कुठून घेतलीये? रशियाकडनं घेतलीये. जेव्हा घेतली तेव्हा खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. अमेरिकेचा प्रचंड विरोध होता की भारताला मिळावी मिसाईल म्हणून, पण तरी या भारतानं घेतली, तर त्याच्यावरती प्रश्न आला मेन्समध्ये. ओके. तुम्ही ऐकली असेल बराक मिसाईल सिस्टीम, जी आपण इस्रायलकडनं घेतली, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे असं डिफेन्समध्ये जर नवीन काही झालं तर लगेच त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये खूप प्रश्न आलेले आहेत. न्यूक्लिअर फ्युजन काय असतं, न्यूक्लिअर फिशन काय असतं,
ऑटॉमिक बॉम्ब कसं काम करतो, हायड्रोजन बॉम्ब कसं काम करतो, कोणत्या तत्वावरती काम करतो, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी किंवा आण्विक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रामध्ये वापर कसा केला जाऊ शकतो, हे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला विचारले जातात. काय लक्षात ठेवायचं, हे सगळी जी क्षेत्र आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान आहेत ना, त्यांचं ऍप्लिकेशन कसं केलं जातं, हा मुद्दा कायम लक्षात ठेवायचा आणि हा परीक्षेमध्ये कायम विचारला सुद्धा जातो. मुद्दा काय आहे की कुठल्याही तंत्रज्ञानाचं ऍप्लिकेशन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं होतं किंवा केलं जातं. आता ऍग्रिकल्चर, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं ऍग्रिकल्चरमध्ये कसं ऍप्लिकेशन आहे हे विचारतात. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं मेडिसिन मध्ये ऍप्लिकेशन कसं हे विचारतात. कॅन्सरचं ट्रीटमेंट जे करतात ते न्यूक्लिअर मेडिसिन असतं ना सगळं. वेगवेगळे आयसोटोप्स वापरतो आपण कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ओके. किंवा ऍग्रिकल्चरमध्ये इरॅडिशन नावाची प्रक्रिया असते, त्याच्यामुळे अन्नधान्यांचं शेल्फ लाईफ वाढतं. हे ऍप्लिकेशन, बायोटेक्नॉलॉजीचं ऍप्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, बायोटेक्नॉलॉजीचं ऍप्लिकेशन ऍग्रिकल्चरमध्ये कसं आहे, जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स बनवण्यासाठी, पनीर बनवणं, काय बायोटेक्नॉलॉजी, राईट. वेगवेगळ्या बॅक्टेरियाज वगैरे यांचा अभ्यास करणं, लॅक्टोबॅसिलस वगैरे खूप प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. ओके. प्रोबायोटिक्स काय असतात, तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे डे टू डे लाईफ मध्ये ऍप्लिकेशन कसं असतं ना तंत्रज्ञानाचं, याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कायम विचारलेले दिसतील. ओके. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये भारताचे पेटेंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क्स कसे आहेत, आंतरराष्ट्रीय कायदा कसा आहे, जॉग्राफिकल इंडिकेटर्स म्हणजे काय, जे यातले मुद्दे आहेत, एव्हरग्रीनिंग ऑफ पेटंट्स म्हणजे काय, कंपल्सरी लायसन्सिंग म्हणजे काय, महत्वाच्या केसेस ज्या आहेत अशा त्या केसेस, हे सगळं त्याच्यामध्ये डिस्कस केलं जातं. त्याच्यावरती प्रश्न येतात. पण सोपं काय सायन्स अँड टेक बद्दल की शक्यतो मुद्दे तुम्हाला करंट अफेअर्स मधूनच विचारले जातात. गव्हर्नमेंटची काही धोरणं असतील सायन्स अँड टेक मधली, त्याच्यावरती फोकस करा. त्याच्यानंतर या सगळ्या क्षेत्रांमधलं ऍप्लिकेशन बघा, आयटी, टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लिकेशन, प्रश्न शक्यतो तुम्हाला ऍप्लिकेशन वरतीच येतो. त्या तंत्रज्ञानाचं ऍप्लिकेशन, सायन्स टेक नॅनो टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन, कोणत्याही तंत्रज्ञानाचं अशा प्रकारे तुम्हाला ऍप्लिकेशन माहिती असलं पाहिजे. डिफेन्समध्ये म्हटलं की मिसाईल वरती प्रश्न येतात, स्टेल्थ टेक्नॉलॉजी वरती येतात. आता या वर्षीच्या प्रिलिम्स मध्ये विचारलंय स्टेल्थ टेक्नॉलॉजी, रडार टेक्नॉलॉजी, बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल मधला फरक प्रिलिम्स मध्ये विचारलाय. स्टॅटिक आहे, पण प्रश्न का विचारले गेले, कारण हे मुद्दे वारंवार चर्चेमध्ये आले होते म्हणून प्रश्न विचारले गेले. ओके. आपल्याला सिलेबस हा करंट अफेअर्सशी लिंक करता आला पाहिजे, मग या दोन्ही विषयांचा अभ्यास खूप सोपा होऊन जातो. ओके. त्याचं रोबोटिक्स मध्ये पण परत सेम ऍप्लिकेशन. आता भारतासारख्या देशामध्ये जिथं ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंट एवढी जास्त आहे, बेरोजगारी इतकी जास्त आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक्स, एआय आल्यामुळे अजून जास्त जॉब जातील अशी चर्चा आहे. तर मग त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. आता बघा, रोबोटिक्स अँड द इश्यू ऑफ अनएम्प्लॉयमेंट, याच्यावरतीच बाय डिफॉल्ट प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणजे याच्यातनं तुमच्या लक्षात काय येतं की टॉपिक म्हटलं की त्याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतो हे आपल्याला ऑटोमॅटिकली पीवायक्यूज मधनं कळायला लागतं. पण कधी कळेल, जर तुम्ही सिलेबस रेग्युलरली बघत असाल तर, जर तुम्ही त्या टॉपिकचे पीवायक्यूज रेग्युलरली बघत असाल तर, सिलेबस आणि पीवायक्यू मध्ये काय संबंध आहे हे तुम्हाला कळत असेल तर, आणि करंट अफेअर्स वाचत असाल तर, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रित इंटिग्रेटेड केल्या की मग तुमचा अभ्यास चांगला याच्यामध्ये होत असतो. ओके. तर लक्षात ठेवायचं, सगळीकडे ऍप्लिकेशन खूप जास्त महत्वाचे. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, त्याचं ऍप्लिकेशन, परत बघा ऍप्लिकेशन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी कुठे कुठे अप्लाय करतो, ती का महत्वाची आहे, हे सगळं इथं सांगितलं गेलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये पण आपण बघितलं की करंट वरतीच प्रश्न जास्त विचारले जात असतात. ओके. या दोन्ही मुद्द्यांवरती करंट अफेअर्स मधले प्रश्न विचारतात. अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स आपण बघितलं, स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये काय काय येणार आहे, म्हणजे यादीच असली पाहिजे आपल्याकडे. हे क्लासमध्ये सगळं होणार आहे, तुम्ही काय तुम्हाला वेगळं करायचंय अशातला भाग नाही. जे मी इथं सांगतोय तुम्हाला ते सगळं बाय डिफॉल्ट आपण क्लासमध्ये करणारच आहे. ओके. पण तुम्हालाही स्वतः माहिती असलं पाहिजे की अभ्यास कसा करायचा किंवा तो विषय काय आहे,
तो विषय परीक्षेमध्ये कसा विचारला जातो, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास कधी होऊ शकतच नाही. आणि हे सगळे मुद्दे बघा, हे सगळे मुद्दे काही तुम्हाला पुस्तकात नाही मिळणार. स्टॅटिक काही मुद्दे असतात. आता फॉर एक्झाम्पल क्रायोजेनिक्स वरती खूप प्रश्न विचारतात. क्रायोजेनिक रॉकेट, तर तुम्हाला विचारतात क्रायोजेनिक तंत्रज्ञान काय आहे. क्रायोजेनेटिक्स म्हणजे काय? पदार्थांचा अत्यंत थंड तापमानाला अभ्यास करणं. हे मेडिकल सायन्स मध्ये पण वापरलं जातं आणि स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये पण वापरलं जातं. असं क्रायोजेनिक रॉकेट्स पण असतात आणि क्रायोजेनेटिक्स सुद्धा असतात, ज्याच्यात ऑक्सिजन, लिक्विड हायड्रोजन हे -183°C आणि -253°C आपण वापरतो. कॉन्सेप्च्युअल गोष्टी, क्रायोजेनिक्स म्हणजे काय असतं. ओके. त्याच्यानंतर आउटर स्पेस ट्रिटी, ठीक आहे, रिमोट सेन्सिंग, सॅटेलाइट्स, लॉन्चर्स, रॉकेट्स, मोहिमा, हे सगळं करंट मधनं विचारलं जातं. ओके. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन्स दिलेले आहेत काही सायन्स अँड टेकचे. आता 25 मधले क्वेश्चन्स बघा काय विचारलंय. तर सिलेबसला जोडून असतात का? तर असतात. पहिलं काय आहे, इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू इंटरनॅशनल फ्युजन एनर्जी प्रोजेक्ट. फ्युजन म्हणजे हे कशाबद्दल विचारलंय? न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीवरचा हा प्रश्न आहे. न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन हे दोन तंत्रज्ञान आहेत. सूर्यामध्ये नैसर्गिकरित्या काय होतं, तर केंद्रकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन होतं. ते पृथ्वीवर करायचा प्रयत्न करतोय आपण, त्यातनं ऊर्जा निर्माण करायला. तर त्या प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला, कारण हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे, कायम चर्चेमध्ये असतो, म्हणून विचारलेला प्रश्न आहे. असं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर भारत एनर्जी इंडिपेंडन्स थ्रू क्लीन टेक्नॉलॉजी कसा अचीव्ह करू शकतो 2047 पर्यंत. क्लीन टेक्नॉलॉजी हा कीवर्ड आहे आपला. ही थीमच आहे. या थीम वरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि हे बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतं. बघा, हाऊ व्हॉट रोल कॅन बायोटेक्नॉलॉजी प्ले इन दिस एंडिवर. बायोटेक्नॉलॉजी मध्ये 100 विषय विचारायला, पण त्यांनी विचारलं करंट अफेअर्सवर. त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी ऑफर सिग्निफिकंट ऍडव्हान्समेंट इन फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर. बघा, मी सांगितलं तुम्हाला कोणत्याही फील्डचं एखाद्या क्षेत्रामध्ये ऍप्लिकेशन काय आहे हे विचारतं युपीएससी कायम. नॅनो टेक्नॉलॉजीचं ऍग्रिकल्चरमध्ये ऍप्लिकेशन, नॅनो टेक्नॉलॉजीचं उद्योगांमध्ये ऍप्लिकेशन, असं वेगवेगळे प्रश्न विचारतात. सेमीकंडक्टर चर्चेमध्ये होते. सेमीकंडक्टर वरती प्रश्न विचारला की भारतामध्ये शॉर्टेज का असतं, सेमीकंडक्टर का महत्वाचे आहेत. हे सगळे प्रश्न बघा, हे करंट वरती विचारले गेले 2500. ओके. 4 प्रश्न विचारले 25 मध्ये, म्हणजे जवळजवळ 50 मार्कांसाठी सायन्स विचारलं 25 मध्ये. विचार करा. ओके. त्यानंतर 24 मध्ये जावा. इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन जे असतं ना, त्याच्यामध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं, असा एक प्रश्न विचारलेला आहे. कारण टोल बूथ वरती जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती खूप चर्चेमध्ये होती, म्हणून प्रश्न आला. त्याच्यानंतर डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 मध्ये ही कायदा पारित झाला होता. लगेच 2024 मध्ये त्याच्यावरती प्रश्न आला. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉइड्स काय आहेत आणि ते का धोकादायक आहे, कारण एक डार्क नावाची मिशन सुरू झाली होती, आंतरराष्ट्रीय मिशन. असं म्हटलं जात होतं की ऍस्ट्रॉइड येऊन एखादा पृथ्वीवरती धडकू शकतो, तर तो ऍस्ट्रॉइड पृथ्वीकडे येण्याच्या आधीच त्याला उडवून देणं, त्याच्यासाठी डार्क नावाची मिशन सुरू केली होती, म्हणून त्याच्यावरती प्रश्न आला. ओके. त्याच्यानंतर सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड सर्व्हिसेस वरती प्रश्न, जे व्हॉट्सअप वगैरे जाहिरात करतं की आम्ही एन्क्रिप्टेड सर्व्हिसेस देतो वगैरे वगैरे, तर त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. हे पण बघा, पर डे टू डे सायन्स आहे, तुमच्याशी संबंधित असलेला हा मुद्दा आहे, म्हणून प्रश्न आलाय. तर आपण असे काही क्वेश्चन्स घेऊ शकतो, किती गेलो तरी आपल्या लक्षात येतं. बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे मेडिकल फील्ड मध्ये कसं मदत करतं. कोविडच्या काळामध्ये खूप जास्त मदत झाली. ओके. डीआरडीओने आत्मन नावाचं एक एआय ऍप्लिकेशन तयार केलं होतं, त्याला कळत होतं की कोविड झालाय की नाही झालाय. हेल्थ केअर मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं युज करायचं, तो प्रश्न विचारलाय. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधनं फ्यूल शॉर्टेज कसं कमी करू शकतो, बायोटेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. एनर्जी, मुद्दा तोच आहे, थीम कंटिन्यू केली, एनर्जी, क्लीन एनर्जी, त्याच्यावरतीच प्रश्न विचारलाय. मग मोहीम असतात, मून मिशन, चंद्रयान मोहीम झाली होती भारताची, त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. ओके. म्हणजे मी असे किती मागे वर्षांमध्ये गेलो तरी तुमच्या लक्षात येईल की
थीम युपीएससी सेम रिपीट करतं आणि प्रश्न मात्र दरवर्षी करंटनुसार चेंज होतं. मग तुम्ही मला सगळ्यात कॉमन प्रश्न म्हणजे तुम्ही विचारायच्या आधीच मला त्याचं उत्तर द्यायचं की काय वाचायचं, राईट? तुम्ही तर म्हणता की सर ही एक्झाम पुस्तकाच्या बाहेरची आहे, मग काय वाचायचं? फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे पीपीटी किंवा पीडीएफ, फॅकल्टीने दिलेली पीपीटी किंवा पीडीएफ. दुसरा प्रेफरन्स असला पाहिजे क्लास नोट्स, राईट? आणि तिसरा मग महत्वाचा प्रेफरन्स आहे तो म्हणजे न्यूजपेपर आणि करंट अफेअर्स. या सगळ्या विषयांसाठी डीएम तर आपण चर्चा पण करायला नको, कारण एखादा प्रश्न येतो तो डिझास्टर मॅनेजमेंटवरतीच येतो शक्यतो, आणि जे करंट मध्ये झालेलं असतं त्याच्यावरतीच तो प्रश्न येतो. आता याच्या व्यतिरिक्त खूप काही वाचायच्या चक्करमध्ये पडायचं नाही. एवढं जर तुम्ही वाचलं आणि या प्रायोरिटीने वाचलं तर बऱ्यापैकी हे सब्जेक्ट कव्हर होतात. कारण यांच्यावरती विचारले जाणारे प्रश्न हे कायम करंट अफेअर्स वरतीच असतात. तर करंट अफेअर्सला आपल्याला सिलेबसशी आणि प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनशी जोडायचं आहे आणि असा अभ्यास आपल्याला या विषयांचा करायचा आहे. अर्थात क्लासमध्ये तो होणारच आहे, पण तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा थोडं करंट अफेअर्सचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके, आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता या 3 विषयांबद्दल, स्ट्रॅटजी बद्दल किंवा एकंदरीत परीक्षेबद्दल. ओके, हा, भारतामध्ये आता मागच्या महिन्याभरामध्ये एक 100वी साईट ऍड झाली, रामसर साईट ऍड झाली. किती वर्षाचं करंट अफेअर्स बघावं असं काही कट ऑफ डेट नाही, पण एक साधारण वर्षभरात पहिलं तरी आपल्याला सगळे डिटेल्स माहिती असल्या पाहिजेत करंट अफेअर्स मधल्या. ओके, म्हणजे शक्यतो युपीएससी त्याच्याबद्दल क्लिअर आहे की ते काही खूप जुने वगैरे असे तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत. एमपीएससी सारखं नाहीये की 2-4 वर्षापूर्वीचं काहीतरी विचारलं. ओके, एक साधारण वर्षभरापूर्वीचं माहिती पाहिजे आणि त्याच्या आधीच्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतील खूप जास्त, त्या तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये माहिती असल्या पाहिजे. आणि या विषयांमध्ये जे होतं ते फॅकल्टीकडनं पण क्लासरूम मध्ये तुम्हाला कळणारच आहे. त्याच्या पुढच्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ओके, चला आणखी काही प्रश्न असतील तर विचारू शकता. करंट अफेअर्स म्हणजे कसं आहे की मी आता विषय शिकवतानाच त्यात करंट अफेअर्स बाय डिफॉल्ट असणारच आहे. ज्या विषयांना करंट अफेअर्स लागतं ते करंट अफेअर्स क्लासमध्ये होतच असतं. ऑफकोर्स स्पेस रिसर्च सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन का झालं आणि यावर क्वेश्चन 100% एक्सपेक्टेड आहे. ओके, तर तो एक डिबेटच आहे की प्रायव्हेट सेक्टरला आणावं का नाही आणावं, त्याचा क्वेश्चन पण आन्सर पण स्ट्रक्चर्ड आहे, फिक्स्ड आहे. तर स्पेसमध्ये आपण एवढ्या वर्षांनी का प्रायव्हेट सेक्टरला येऊन दिलं, त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत, चांगले काय होणार आहेत, वाईट काय होणार आहेत, हे सगळं एक्सपेक्टेड आहे. क्वेश्चन त्याच्यावरती येणारच आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इन स्पेस नावाची एक एजन्सी स्थापन केली नवीन, टू प्रमोट प्रायव्हेट सेक्टर इन स्पेस टेक्नॉलॉजी. तर ऑफकोर्स त्याच्यावरती प्रश्न येईलच आणि आपण ते क्लासमध्ये डिस्कस सुद्धा करू की त्याचे प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत, फायदे तोटे, हे सगळं क्लासमध्ये कव्हर होईल. ओके, पीडीएफ क्लासेस देणार. जे सब्जेक्ट तुमचा चालू असतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे पीडीएफ मिळतात. चला आणखी काही क्वेश्चन, लास्ट कॉल, काही क्वेश्चन असेल तर विचारा, अदरवाईज आपण थांबू शकतो. ठीक आहे, आय गेस काही क्वेश्चन नाहीये. मी तरी नंबर देतो माझा, काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, आणि सब्जेक्ट जेव्हा टीचिंग चालू होईल तेव्हा आपण परत भेटणारच आहोत. हा माझा नंबर आहे, तुम्ही तुमचं नाव आणि बॅच हे मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. असे काही कट ऑफ डेट नाहीये. 2026 पूर्ण वाचा, 25 मधले पण महत्वाचे वाचा. ओके, ठीक आहे. तुम्हाला तर या नोटवरती आपण थांबूया. तुमचे पुढे पण काही डाऊट असेल तर आपण भेटत राहणार आहोत. तुम्ही मला कॉलही करू शकता. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ गुड डे.